हॅलो विद्यार्थी मित्र, लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल 1 टू एक्झाम्पल 6 सॉल्व केले होते. आशा करतो की तुम्ही ते सर्व पाहिले असतील आणि त्याचं जे नोट्स जे लिहिलेलं मटेरियल आहे ते तुम्ही मला फोटो काढून व्हॉट्सअपवर पाठवा. काय अडचण असेल तर कमेंट करा. राईट, आता आपण एक्झाम्पल 5.7 पाहणार आहोत. डिस्क्राईब द स्टेट ऑफ पाहिजे तिथं. डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसोलेशन if the phase angle is 1100 and 10 degree. राईट, लक्षात घ्या फेज अँगल दिलेला आहे आणि तुम्हाला स्टेट ऑफ ऑसोलेशन काढायला सांगितलेलं आहे. तर फार सोपा प्रश्न आहे बघा. स्टेट ऑफ ऑसोलेशनमध्ये तीन गोष्टी आल्या पाहिजे. स्टेट ऑफ ऑसोलेशनमध्ये किती गोष्टी आल्या पाहिजे? तीन गोष्टी आल्या पाहिजे. नंबर 1 त्याची पोझिशन कुठं आहे म्हणजे एक्स काय आहे. नंबर 2 त्याचं डायरेक्शन. राईट, आणि नंबर 3 त्याचं नंबर ऑफ ऑसिलेशन. राईट, तर आता आपण बघूया की फक्त या एका क्वांटिटीने आपल्याला या तिन्ही गोष्टी कशा भेटतील. राईट, तर आपल्याला दिलं फाय इक्वल टू 1110 डिग्री. राईट, डिग्रीमध्ये दिलेलं आहे. तर लक्षात घ्या आता 1110 डिग्री आपल्याला माहिती आहे. जर आपण सर्क्युलर मोशन कन्सिडर केलं समजा, राईट, तर एक UCM झालं की एक SHM होते. राईट, एक UCM झालं म्हणजे किती? 360 डिग्री. ओके, 2 SHM झाले म्हणजे 2 UCM झाले प्लस 360 डिग्री. राईट, 3 SHM झाले प्लस 360 डिग्री. आता ते एक आपल्याला या नंबरवरून लक्षात घ्यायला पाहिजे किती झाले असतील. राईट, तर या नंबर आपल्या लक्षात येते की 36 म्हणल्यानंतर 3 किंवा 4 झाले असतील. तर पूर्ण 3 झालेत पण. राईट, कसं काय लक्षात घ्या, तिघाची बेरीज करा 10. राईट, म्हणजे 1080 डिग्री व्हायले 3 कंप्लीट SHM झाल्यामुळं. राईट, 3 कंप्लीट SHM झाल्यावर 1080 डिग्री. त्याच्यात आपण मायनस करूया. सो मायनस 1080. राईट, याला फाय म्हणू शकतो आपण किंवा ह्याला आपण म्हणू शकतो ओमेगा टी प्लस फाय. ओके, कारण फेज आहे ना. फाय म्हणजे फक्त इनिशियल फेज. ओके, राईट, ते चुकलं. हे याला 11तून 8 गेले, 3 राहिले, 0 0 30 डिग्री उरलं. 30 डिग्री म्हणजे काय होईल? 1080 प्लस 30. राईट, तर 1080 प्लस 30, 1080 केव्हा आलं? 3 ऑसोलेशन नंतर. 3 कंप्लीट झाले, 4थं चालू आहे. राईट, तर नंबर ऑफ ऑसोलेशन आला आपल्याकडे. नंबर ऑफ ऑसिलेशन इक्वल टू 4th कसं कळालं का? 3 कंप्लीट झाले. राईट, त्याला आपण असं लिहू शकतो 3 × 360 प्लस 30. कशाला? ह्याला 1110 डिग्री इक्वल टू डिग्रीमध्ये. राईट, म्हणजे 3 कंप्लीट झाले, 4थं चालू आहे, तर 4th ऑसोलेशन आलं. ती गोष्ट आली आपल्या 4th ऑसोलेशन. राईट, नेक्स्ट आता लक्षात घ्या. ओके, पोझिशन काढायची आपल्याला आणि डायरेक्शन काढायचं आहे. राईट, तर पोझिशन काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला एक्स इज इक्वल टू राईट ए साइन ओमेगा टी प्लस फाय याप्रमाणे घ्यावं लागेल. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. राईट, ओके, मग आता आपण लिहिलं एक्स इज इक्वल टू ए आणि साइन किती आले? 3 × 360 प्लस 30. ओके, आता 3 × 360 म्हणजे काय? 360 म्हणजे 2π. 2π × 3 म्हणजे 6π. याला असं लिहू शकतो आपण ए साइन 6π प्लस 30 डिग्री. तुम्हाला माहिती आहे 2π 4π 6π मल्टिपल असेल तर अँगल तोच येतो. सो दॅट इज ए साइन 30 डिग्री. तुम्हाला माहिती आहे साइन 30 इज इक्वल टू 1/2. सो a/2. सो एक्स इज इक्वल टू आलं a/2. एक्स इज इक्वल टू a/2 आलेला आहे. राईट, आता लक्षात घ्या a/2 आलेला आहे. ओके, म्हणजे आता बघा SHMचा विचार केला आपण तर एक कंप्लीट इथून जर स्टार्ट केला असेल, एक कंप्लीट झालं UCM, त्यावेळेस काय केलं
इथून घेऊ आपण स्टार्ट, की वाय ॲक्सिसवर घेऊ. ओके, त्यावेळेस याने काय केलं, इकडून इकडे गेलं तर वर खाली वर एक आसोलेशन झालं, पुन्हा आणखी 2 आसोलेशन झाले, पुन्हा आणखी 3 झाली. आता 30 डिग्री म्हणजे इथं आला. ओके, इथं आला म्हणजे हे बघा a/2 आलं. तर कुणीकडे चाललं आहे आपण, टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. तर डायरेक्शन काय घेतलं आपलं, ते पोझिशन झाली. दिस इज पोझिशन, दिस इज पोझिशन. आणि डायरेक्शन काय भेटलं आपला, डायरेक्शन टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. ओके, लक्षात घ्या. सुरुवातीला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते, पण 1-2 प्रॉब्लेम असे तुम्ही घरी करून बघा, त्यावेळेस तुम्हाला जास्त लक्षात येईल. बघा लक्षात घ्या, 1 आसोलेशन झालं, 2 झाले, 3 झाले. 3 झाल्यानंतर पाडी इथं आला. बघा आसोलेशन असं व्हायला ना, आपण वाय ॲक्सिसवर घ्यालो. ओके, वाय ॲक्सिसवर घ्यालो. तर मग काय व्हायला, 30 डिग्री आल्यानंतर इथे a/2 आला, म्हणजे कुठे चाललं आहे, हे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे चाललं आहे. लक्षात आलं का. ओके, तर अशा प्रकारे तिन्ही पोझिशन आपल्या फक्त एकाच क्वांटिटीतून काढलं फेज. राईट, त्याच्यामुळे फेज हे फार इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. ओके, एक्झाम्पल 5.8 पाहूया. वाईल कम्प्लिटिंग इट्स थर्ड ऑसिलेशन, म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे नंबर ऑफ ऑसिलेशन, किती दिले, 3. थर्ड म्हणजे थर्ड चालू आहे, म्हणजे 2 कंप्लीट झालेलं आहे, तिसरं चालू आहे. ओके, ड्युरिंग लिनियर SHM अ पार्टिकल इज ॲट -√3/2 a, म्हणजे तुम्हाला x दिलं आहे -√3/2 a, हेडिंग टू द मीन पोझिशन. जात कुणीकडे आहे, मीन पोझिशन. आणि डायरेक्शन दिले तुम्हाला, डायरेक्शन हेडिंग टू मीन पोझिशन. म्हणजे कोणी डायरेक्शन जाईल बघा, हे बघा, राईट, निगेटिव्ह कडून मीन पोझिशनकडे जात आहे, याचा अर्थ कोणा डायरेक्शन जात आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शनला जात आहे. ओके, पॉझिटिव्ह डायरेक्शनला जात आहे. त्या 3 गोष्टी दिल्या, तुम्हाला काय करायचं आहे, हे आहे तुमचं गिवन, तुम्हाला करायचं आहे टू फाइंड. ओके, सो लक्षात घ्या. आता टू फाइंड काय, तुम्हाला फेजला आपण थीटा इज इक्वल टू व्हॉट म्हणूया, थीटा म्हणूया, फेजला थीटा म्हणूया, आणि इनिशियल फेजला काय म्हणलो आपण, फाय म्हणालो. ओके, चला सोल्युशन. बरं, सिंपल गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात द्या थोडंसं. थर्ड ऑसिलेशन आहे, म्हणजे 2 कंप्लीट झालेले आहेत, बरोबर आहे का, 2 कंप्लीट झाले, एवढं तर कळालं ना, 2 कंप्लीट झाले. बरं, ठीक आहे. थर्ड ऑसिलेशन आहे, इथं काढूया आपण परत. राईट, जर आपण इथून सुरुवात केली तर अलॉंग हॉरिझॉन्टल येईल. समजा हे एक्स्ट्रीम पोझिशन, हे मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन, हे आहे तुमचे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, इथून सुरुवात केली. आता इथून सुरुवात केल्यामुळं हा क्वाड्रंट होईल फर्स्ट क्वाड्रंट, लक्षात घ्या, हा सेकंड होईल, हा थर्ड होईल, हा फोर्थ होईल. आता बरेच जण इथं कन्फ्यूज होतील की म्हणजे फर्स्ट कसं काय आला, हा फर्स्ट असतो, पण ॲक्च्युली इथून सुरुवात केली आपण. ठीक आहे, आणि आपण अलॉंग x ॲक्सिस गेलो, SHM ऑसिलेशन अलॉंग x ॲक्सिस घेत आहेत. ओके, प्रोजेक्शन म्हणू शकतो आपण. इथून सुरुवात केली बघा, 90, 180, 270 आणि 360, म्हणजे 1 कंप्लीट झाल्यानंतर 360 म्हणजे 2π. ओके, 2 कंप्लीट झाले प्लस 2π, हे लक्षात आलं सोपं. ओके, तिसरं चालू आहे आणि तो निगेटिव्ह √3/2 पोझिशनला आहे, म्हणजे हे बघा, ही पॉझिटिव्ह साईड आहे, डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह या साईडला आहे, म्हणजे पार्टिकल कुठं इथं असणार आहे, निगेटिव्ह √3/2ला. ओके, आणि जात कुणीकडे आहे, हा जात आहे मीन पोझिशनकडे. कुठे जात आहे, मीन पोझिशनकडे जात आहे. राईट, म्हणजे ऑब्विसली तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की अँगल फक्त या थर्ड ऑसिलेशनचा, थर्डचा, हे पहिले 2चं झाले बघा, फर्स्टचा, हे सेकंड. आता थर्डसाठी जर थर्ड आहे त्याचं अँगल किती आहे तर आपलं बघायचं. राईट, आणि मग त्याच्यामध्ये हे 4π ॲड करायचे. ओके, लक्षात आलं का. तर थर्डसाठी विचार करू आपण. बघा, थर्डसाठी पार्टिकल मीन टू एक्स्ट्रीम गेला म्हणजे π/2, एक्स्ट्रीम टू मीन आला प्लस π/2 म्हणजे पाय झाला, परत एक्स्ट्रीम पोझिशनला, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला, परत π/2 म्हणजे 3π/2 झाला. आता 3π/2 पेक्षा थोडासा जास्त असणार आहे. लक्षात का, 3π/2 पेक्षा थोडासा जास्त असणार आहे अँगल. ओके, मग 3π/2 थोडा जास्त असणार आहे. आता √3/2 व्हॅल्यू कोणत्या कोणत्या अँगल आहे ती साईनची बघूया. साईनसाठी असतंय ॲड शुगर टू
कॉफी. आता ह्याला फर्स्ट घेते बरं का, म्हणून बघा इथून चालू केलं, नाही तर आपण इथून चालू करतो ट्रिग्नोमेट्रीसाठी. ॲड शुगर टू कॉफी. ओके, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह, ह्याच्यामध्ये फक्त साईन पॉझिटिव्ह, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये नाही, सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू येऊ शकत नाही साईनची, राईट. म्हणून एक तर अँगल थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल किंवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये येणार नाही का नाही येणार थर्ड क्वाड्रंटमध्ये? कारण की तो पार्टिकल कुणीकडे जात आहे? मेन पोझिशनकडे जात आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये केव्हा असतं बघा, हे बघा 90, 180 आणि तो एक्स्ट्रीम पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे जात असेल तर थर्ड क्वाड्रंटमध्ये आला असता. पण तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला पोहोचून पुन्हा मेन पोझिशनकडे जात आहे, म्हणजे कुठे जात आहे? हे बघा इथून चालू करूया ना, हे बघा 90, हे बघा 180, हे बघा 270 आणि हे इथं, म्हणजे तो इथून इकडे जाईल ना, त्यावेळेस तो मेन पोझिशनकडे जाईल, म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये येईल. ठीक आहे, आता एवढं कळलं आपल्याला की त्याची व्हॅल्यू आहे 3π/2 प्लस किंवा ह्याच्यात 2π होतं आहे, 2π मायनस काहीतरी येईल. आता मायनस काय येईल? तर साईनची 2π मायनस व्हॅल्यू कोणत्या ह्याला √3/2 येते, राईट. मला लक्षात घ्या, साईन 2π मायनस समथिंग थिटा इक्वल टू काय येतं आहे? √3/2, ते बी मायनस √3/2, राईट. तर √3/2 कोणत्या आली ती व्हॅल्यू? पॉझिटिव्हमध्ये √3/2 होती π/3ला, राईट. तर इकडं आपण अँगल π/3 म्हणजे 60 बघा, π/3 म्हणजे किती? 60. तर इथंच 60 घेतला आणि इकडं जरी 60 घेतला आपण तरी ह्याची व्हॅल्यू सारखी येते, म्हणजे 2π मायनस π/3. तर येते त्याची 2π मायनस π/3 इक्वल टू आहे की नाही, किंवा साईनची व्हॅल्यू इक्वल टू -√3/2. हे कळलं तुम्हाला, राईट. म्हणजे आता तुमचा थर्ड याच्यामध्ये अँगल झाला 2π मायनस π/3. ओके, तर फर्स्ट ऑसोलेशनमध्ये कारण हे थर्ड आहे बघा, थर्ड ऑसोलेशन आहे. फर्स्ट ऑसोलेशन 2π 4π आणि 2π मायनस π/3. ओके, त्या सगळ्याची बेस करायची आणि येणार आपलं फेज असेल, त्याला आपण म्हणूया थिटा. सो थिटा इज इक्वल टू 4π प्लस 2π मायनस π/3. टोटल किती झाले? 6π प्लस π/3. ओके, सो थिटा इज इक्वल टू आलं 18 प्लस नाही सॉरी मायनस π/3, 18π मायनस π/3 म्हणजे 17π/3. ओके, तर हे आला आपला फेज, राईट. फेजचे प्रॉब्लेम थोडेसे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात आणि त्याच्यावरच तुम्हाला इथं जे कन्फ्यूज करते त्याच्यावरच आपल्याला नीटमध्ये किंवा MSCT किंवा JEE प्रश्न विचारला जातो. त्यामुळे कृपया फेजच्या प्रॉब्लेमवर लक्ष द्या. ओके, प्रॉब्लेम नंबर 5.9 पाहूया. द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ऑफ मास 200 ग्राम. तर आपल्याला मास दिला आहे 200 ग्राम, राईट. त्याचा अर्थ 0.2 kg, राईट. परफॉर्मिंग SHM इज 10⁻⁻² जूल. सो टोटल एनर्जी तुम्हाला E दिली आहे 10⁻⁻² जूल. फाइंड इट्स मॅक्सिमम वेलॉसिटी अँड पिरियड इफ द ॲम्प्लिट्यूड इज 7 सेंटीमीटर. तर ए दिले तुम्हाला 7 सेंटीमीटर. टू फाइंड आहे आपल्याकडे V max इक्वल टू वॉट, नंबर 1 म्हणून याला आपण, आणि नंबर 2 आपल्याकडे याचा टाईम पिरियड म्हणजे कॅपिटल T इज इक्वल टू वॉट, राईट. सोल्युशन. बरं, एनर्जी ऑफ SHMचा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? एनर्जी ऑफ SHMचा फॉर्म्युला आहे E इज इक्वल टू, राईट, हाफ m² A², राईट. कॉन्स्टंट आहे, इट इज नॉट डिपेंड ऑन द डिस्प्लेसमेंट, म्हणजे पार्टिकल कुठे जरी गेला तरी त्याची एनर्जी सेम असणार आहे. सो हाफ m² A². ह्याला मी असं लिहू शकतो बघा. सो E इज इक्वल टू हाफ m आणि याला लिहू शकतो A⍵². आपल्याला माहिती आहे A⍵ इज इक्वल टू V max, राईट. तर हे पार्ट आला की झालं काम तुमचं. सो E आलं तुमचं हाफ m V max स्क्वेअर. सो V max² इज इक्वल टू 2E/m, राईट. 2E/m. किमती ठेवूया आपण 2 इंटू E. E दिले आपल्याला 10⁻⁻² अपॉन m दिले बघा, सॉरी हां m दिलं आहे 0.2, 0.2, राईट. तर 0.2 म्हणजे किती झाला? 10 झाला
ओके. 10चा गेल्यानंतर किती झालं बघा, व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू 10 × 10⁻² जूल. बरोबर आहे का सगळं? ओके. 200 ग्राम. सो 10 × 10⁻⁻1 व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻⁻1. ओके. सो 10⁻⁻1 हे आलं. तर व्ही मॅक्स काय येईल मला सांगा? √10⁻⁻1. √10⁻⁻1. आता तुम्ही असं याला कसं सॉल्व करायचं? ह्याला सॉल्व करू शकतो आपण. ह्याला खाली घेऊन जा, म्हणजे 1/√10. लक्षात आहे? तर √10ची व्हॅल्यू जी आहे 1/3 पॉईंट समथिंग येईल. राईट. 16 काहीतरी √10चा स्क्वेअर रूट आहे. 10चा स्क्वेअर रूट बघा. लक्षात आहे? 3 3 9. राईट. सो याचं उत्तर येईल तुमचं व्ही मॅक्स इक्वल टू, आता याला डिवाइड करायचं आहे, ते जाईल 0.3162 मीटर पर सेकंद. ओके. ही आलं व्ही मॅक्स. आता आपल्याला टाईम पिरियड काढायचा आहे. टाईम पिरियड टी. राईट. तर आपल्याला व्ही मॅक्सचा फॉर्म्युला माहीत आहे. व्ही मॅक्स इक्वल टू ए ओमेगा. बरोबर आहे? व्ही मॅक्स इक्वल टू ए ओमेगा. मला पण ओमेगा काय येईल? ए 2π/t. आपल्याला टी पाहिजे तर टीला इथं ठेवू आपण. राईट. सो टी इज इक्वल टू 2π/a/व्ही मॅक्स. किमती ठेवू पटापट. 2 × 3.14 इंटू ए आहे आपल्याकडे 7 सेंटीमीटर, म्हणजे 7 × 10⁻⁻2 आणि व्ही मॅक्स आहे 0.3162. ओके. सो हे अप्रॉक्सिमेटली काढून टाकू आपण. ते 10चा भाग जाईल, ते येईल 7 × 2 = 14, म्हणजे 140 × 10⁻⁻2. राईट. सो इट विल बी टी इज इक्वल टू 1.4 सेकंद. थोडंसं अप्रॉक्सिमेट केलं आहे तुम्ही कॅल्क्युलेशन. राईट. तर एक्झॅक्ट उत्तर यायचं टी इज इक्वल टू 1.39 सेकंद. ओके. राईट. तर अशा प्रकारे आपण दोन्ही व्हॅल्यू काढू शकतो, टी आणि व्ही मॅक्स सुद्धा. ठीक आहे. ओके. एक्झाम्पल 5.10 बघूया. द पिरियड ऑफ ऑसोलेशन ऑफ सिम्पल पेंडुलम, म्हणजे सिम्पल पेंडुलमवर डिपेंड आहे, इन्क्रीज बाय 10%. राईट. काय दिलं आहे बघा, लक्षात घ्यायचं. आता दोन कंडिशन कम्पेअर केल्या आहेत. पहिल्या केसमध्ये पिरियड आपण टी घेतला किंवा T1 घेतला तर T2 आहे T1पेक्षा 10% जास्त. म्हणजे आपण लिहू शकतो T2 इज इक्वल टू T1 प्लस 10% ऑफ T1. हे लक्षात घ्या. ह्याला थोडंसं समजून घ्यायचं. राईट. सो दॅट इज इक्वल टू 10% म्हणजे किती? 0.1. 10%ला आपण 10/100 लिहू शकतो. लक्षात आले सगळ्याला? राईट. म्हणजे 0.1. सो T1 प्लस 0.1 T1 किंवा T1 प्लस 0.1 काय 1.1 T1. राईट. T2 इज इक्वल टू 1.1 T1. ओके. वेन इट्स लेंथ इन्क्रीज बाय 21%, 21 सेंटीमीटर या पर्सेंट नाहीत. हां. ओके. सो लेंथ म्हणजे याला L2 लिहावं लागेल आपल्याला. L1 प्लस 21 सेंटीमीटर म्हणजे 0.21 मीटर. ओके. त्या कंडिशन दिल्या आहेत. कंडिशन संबंध फार गरजेचं आहे. आपल्या काढायचं फाइंड इट्स इनिशियल लेंथ, म्हणजे L1 इज इक्वल टू व्हॉट अँड इनिशियल पिरियड T1 इज इक्वल टू व्हॉट. राईट. सोल्युशन बघा. सिम्पल पेंडुलममध्ये टाईम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. टी इज इक्वल टू 2π. ओके. √L/g. सगळ्याला पाठ आहे का? ओके. म्हणजे टी इज डायरेक्ट लेंथ, म्हणजे लेंथ वाढली की टाईम पिरियडसुद्धा वाढणार. तर आपण लिहू शकतो टी इज डायरेक्टली टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. नुसतं लेंथ नाही, स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. राईट. मग याला लिहू शकतो आपण T1/T2 इज इक्वल टू √L1/L2. राईट. T1/T2 इज इक्वल टू √L1/L2. राईट. बरं. आता याच्यामध्ये आपण किमती ठेवूया. आपल्याला याच्यावर काय भेटते बघूया. इथं ठेवूया आपण किमती. T1ची किंमत T1च ठेवावं लागेल आपल्याला. ओके. T2ची किंमत ठेवतो 1.1 T1. लक्षात आले सगळ्याला? 1.1 T1 इक्वल टू रूट L1ची किंमत काय ठेवायला लागेल आपल्याला? L1च. आणि L2ची किंमत काय ठेवायला लागेल बघा इथं लक्ष द्या. L1 प्लस 0.21. ओके. तर T1
कॅन्सल होऊन जाईल, राईट. सो हे काय येईल तुमचं 1/1.1 इक्वल टू रूट L1/L1 प्लस 0.21. स्क्वेअरिंग करावं लागेल, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड काय होईल 1/, आता आकड्याचा स्क्वेअर 121 असतो, म्हणजे 1.1चा स्क्वेअर काय असतो 1.21 इक्वल टू स्क्वेअर रूट केल्यामुळं रूट गेलं L1 डिवाइड बाय L1 प्लस 0.21. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करूया L1 प्लस 0.21 इक्वल टू 1.21 L1. आता बघा लक्षात घ्या, हे L1 मोठं आहे, राईट, आणि हे इथे L1 1 आहे, त्याला इकडे येते मायनस होऊन जाईल, तर तुम्हाला भेटेल 1.21 L1 मायनस L1 इज इक्वल टू 0.21. सो 0.21 L1 इज इक्वल टू 0.21, 0.21 कॅन्सल झालं, सो L1 इज इक्वल टू 1 मीटर. तर इनिशियल लेंथ तुम्हाला लेंथ 1 भेटली आहे 1 मीटर. सो दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट आहे T1. T1 कसं करणार, काही नाही, किंमत ठेवा टीचा फॉर्म्युलामध्ये. वी नो, राईट, वी नो T1 इज इक्वल टू 2 पाय रूट L1/G. तर 2 पायची किंमत आपल्याला माहिती आहे 2 × 3.14. L1ची किंमत आताच काढली आपण 1 आणि Gची किंमत आहे 9.8. तर लक्षात घ्या, असा प्रॉब्लेम जर नीटमध्ये आला तर तुम्ही सॉल्व करत बसणार नाही. लक्षात घ्या, रूट Gची किंमत अप्रॉक्सिमेटली इक्वल टू पाय आहे, हे लक्षात घ्या, राईट. नीटसाठी सांगायला मी तुम्हाला हे, म्हणजे हे रूट जी आहे ह्याची किंमत पाय आहे, म्हणजे हे आणि हे कॅन्सल होते, कारण हे राईट न्यूमरेटरमध्ये आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे. ओके, तर ॲप्रॉक्सिमेट ह्याचं उत्तर जे आहे T1 इज इक्वल टू ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू किती 2 सेकंद यायला पाहिजे. ओके, तर बघा 3.14चा स्क्वेअर काय येते तुम्हाला माहिती आहे, आपण रेग्युलर केलेलं आहे 9.86 येते, डिवाइड बाय 9.8 जर केलं तर 1 पॉईंट समथिंग येईल, म्हणजे याच्यापेक्षा थोडी मोठी व्हॅल्यू होईल. तर ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे मला वाटतं T1 इज इक्वल टू 2.006 सेकंद, राईट. तर बुकमध्ये दिली असेल ही व्हॅल्यू, चेक करा, राईट. तर अशा प्रकारे आपण, तर असे प्रॉब्लेम बरेच विचारलेले बघा, थोडेसे कमी टफ लेवलमध्ये हे प्रॉब्लेम विचारलेले आहेत, राईट. ह्याच्यापेक्षा जास्त टफ लेवलमध्ये जर विचारायचं असेल सिम्पल प्रॉब्लेम तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, राईट. तर नेक्स्ट प्रॉब्लेमसुद्धा आपण पाहणार आहोत, तो शेवटचा प्रॉब्लेम असेल. ओके, तर या व्हिडिओचा शेवटचा प्रॉब्लेम घेऊया, एक्झाम्पल 5.11, राईट. सो इन समर सीझन अ पेंडुलम क्लॉक इज रेग्युलेटेड ॲज अ सेकंड्स पेंडुलम अँड इट कीप्स करेक्ट टाईम, राईट. समरमध्ये ती सेकंड्स पेंडुलम आहे, म्हणजे समरमध्ये त्याचा टाईम पिरियड किती असणार आहे 2 सेकंद, लक्षात आले का. सो TS इज इक्वल टू 2 सेकंद, आणि तो करेक्ट टाईम ठेवतो, राईट, समरमध्ये. पण ड्युरिंग विंटरमध्ये काय होतं आहे, राईट, तापमान कमी होतं आहे. तापमान कमी झालं काय होतं आहे, राईट, लेंथ कमी होती. आपण बघितलं इलॅस्टिसिटीमध्ये, राईट, लेंथ कमी होती. द लेंथ ऑफ द पेंडुलम डिक्रीजेस बाय 1%. लेंथ विंटरमध्ये जी आहे तर लेंथ समरपेक्षा 1% कमी आहे, डिक्रीजेसमध्ये आहे, राईट. सो 1% ऑफ LS. सो नेक्स्ट जे तुम्हाला याला असं सॉल्व करूया आपण, तर LS मायनस 0.01 LS. सो LW इज इक्वल टू 0.99 LS, राईट. आणि जीची किंमत दिली आपल्याला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, वेदर दॅट क्लॉक विल गेन ऑर लूज टाईम, राईट. आता लक्षात घ्या, 1 दिवसामध्ये काढायचे, पण इन वन डे. आता बाळांनो, क्लॉक गेन करेल का लूज करेल कसं कळेल तुम्हाला, बघा आपल्याला माहिती आहे T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ L/G. बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं कन्फ्युज होते की गेन करेल का लूज करेल, राईट. सो T इज डायरेक्ट रूट L. बघा लेंथ कमी झाली, टाईम पिरियड कमी झाला, टाईम पिरियड कमी व्हायला आहे. विद्यार्थ्याला वाटतंय की टाईम पिरियड कमी झाला म्हणजे इथं लूज होईल, नाही. पण काय व्हायला आहे, टाईम पिरियड कमी व्हायला म्हणजे क्लॉक फास्ट, पेंडुलम फास्ट काय व्हायला आहे, असोलेट करायला आहे. फास्ट असोलेट करायला म्हणजे काय, घडीचा काटा फास्ट पळायला आहे. फास्ट करा म्हणजे काय, 24 तासाच्या ऐवजी ते जास्त दाखवल, म्हणजे टाईम गेन होईल. लक्षात घ्या, जर टाईम पिरियड कमी झाला तर टाईम गेन होईल, आणि टाईम पिरियड जास्त झाला तर टाईम लूज होईल. लक्षात आलं का, टाईम पिरियड कमी झाला तर टाईम गेन होईल, राईट. आणि टाईम पिरियड वाढला तर टाईम काय होईल, लूज होईल. ओके, सो हे तुम्हाला लक्षात आलं की आता काय होईल, तर टाईम पिरियड कमी व्हायला आहे म्हणजे इथं गेन व्हायला आहे. ओके, हे कळण्यासाठी दुसरी पद्धत आहे, ती पण आपण सॉल्व करूयात. ही लॉजिक सांगितलं मी तुम्हाला. ओके, आता
सोल्युशन घेऊया आपण. सोल्युशन इन समरमध्ये आपल्याला TS दिलेला आहे 2 सेकंद, बरोबर आहे. आणि एका दिवसामध्ये लक्ष द्या, इन वन डे किती सेकंद असतात? 86400 सेकंद असतात. मला लक्षात घ्या, ही व्हॅल्यू तुम्हाला पाठ असली पाहिजे. आपण 11वीच्या राईट युनिट मेजरमेंटमध्ये घेतलेली आहे. आपला 1 डेमध्ये 86400 सेकंद असतात. ओके, म्हणजे नंबर ऑफ ऑसोलेशन किती व्हायलेत? एका ऑसोलेशनला 2 सेकंद लागायलेत, एवढा टाईम आहे. सो देअरफॉर नंबर ऑफ ऑसिलेशन्स इन समरमध्ये नंबर ऑफ ऑसिलेशन किती असणार आहे? तर 86400 डिवाइड बाय 2 म्हणजेच 43200 ऑसिलेशन्स. समरमध्ये ते क्लॉक एका दिवसामध्ये 43200 ऑसिलेशन्स करत आहे. विंटरमध्ये बघूया आता. चला ते ध्यानात ठेवा. इन विंटर अगोदर आपल्याला विंटरमध्ये टाइम पिरियड किती लागतो तो काढावा लागेल, राईट. सो आपल्याला माहिती आहे T इज डायरेक्ट टू रूट L. सो T विंटर अपॉन T समर इक्वल टू रूट L विंटर अपॉन L समर. ओके, आता T विंटर आपल्याला काढायचं आहे. T समर आपल्याला माहिती आहे 2 सेकंद, तर इथं काढूया आपण. सो T विंटर इज इक्वल टू 2 इंटू 2 कुठून आलं? हे T समर इकडे गेलं, त्याची किंमत ठेवली आपण 2. रूट L विंटर किती आहे? तर बाळांनो L विंटर आहे बघा इथं, हे बघा 0.99 L समर. 0.99 L समर डिवाइड बाय L समर. ती L समर लेंथ कॅन्सल झाली, आपल्याला वाटलं T विंटर इज इक्वल टू 2 इंटू अंडर रूट ऑफ 0.99. आता लक्षात घ्या, रूट 99ची किंमत जी आहे ती तुम्ही काढू शकता, राईट. स्क्वेअर रूट टेबल घेऊन त्याची किंमत येते 0.995 अप्रॉक्सिमेटली 0.995. ओके, आणि याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला T विंटर भेटतंय 1.99 सेकंद. तर विंटरमध्ये टाईम पिरियड कमी लागायला बघा, लक्षात घ्या. अगोदर समरमध्ये टाईम पिरियड होता 2 सेकंद, राईट. विंटरमध्ये लेंथ कमी झाली, हे बघा इथं आहे, लेंथ कमी झाली तर टाईम पिरियडसुद्धा कमी झाला, राईट. आता इन 1 डे अगेन 1 डे ॲक्च्युअल 1 डेमध्ये सेकंद तेवढेच असतील, लक्षात आले का. म्हणजे घडीचा काटा फास्ट किंवा स्लो जर फिरला तर ॲक्च्युअल दिवसाचा टाईम वाढतो किंवा कमी होतो का? नाही. म्हणून इन 1 डे 86400 सेकंद आहेत. सो नंबर ऑफ ऑसोलेशन काय होतील? आता नंबर ऑफ ऑसोलेशन विंटरमध्ये, हे समरमध्ये होते बघा. नंबर ऑफ ऑसोलेशन इन समर, याला आपण NS म्हणूया, राईट. सो इन विंटर NW म्हणून आपण याला 86400 डिवायडेड बाय 1.99, राईट. आणि याची व्हॅल्यू तुम्ही जर सॉल्व केली तर इथे 43417.08. आता हे पुढची व्हॅल्यू आपण सोडून देऊ, इतकेच घेऊ. नंबर ऑफ ऑसोलेशन्स इन विंटर एवढे व्हायले. मग तुम्ही जसं नंबर ऑफ ऑसोलेशन काढले आपण समरमधले आणि विंटरमधले, ह्याच्यावर आपला टाईम गेन किंवा लूज कसा कळाला? तर कळेल, लक्षात घ्या. नंबर ऑफ ऑसोलेशन आपल्याला कळेल तर जेवढे जास्त ऑसोलेशन झालेत त्याला लागणारा टाईम हा गेन असेल, राईट. तर नंबर ऑफ ऑसोलेशन वाढले बघा, फास्ट झालं ना ऑसोलेशन. पहिले 2 सेकंदामध्ये होत होतं, आता 1.99 सेकंदमध्ये होतं, म्हणजे फास्ट होतं, म्हणजे जास्त ऑसोलेशन करेल. म्हणून आपण म्हणूया आहे की नाही, नंबर ऑफ ऑसिलेशन्स गेनड. ऑसोलेशन नंबर वाढले कमी झाले? वाढले म्हणजे गेन झाले, म्हणजे टाईमसुद्धा गेन झाला, लक्षात घ्या. इज इक्वल टू 43417 minus 43200. So it will be 00217. म्हणजे 217 ऑसोलेशन्स वाढलेले आहेत. मग त्याला लागणारा टाईम वाढलेला आहे. सो टाईम गेनड इन 1 डे
कारण एवढे आयसोलेशन एका दिवसामध्ये वाढलेले आहेत, लक्षात घ्या. इज इक्वल टू, सो इट विल बी 217 इंटू 2, कारण एका आयसोलेशन लागणार टाईम जर आपण 2 सेकंद पकडला, राईट. सो इट विल बी 217 इंटू 2 इक्वल टू 2 गुणा करा, चला 14 4, चला 1 3 आणि 400, राईट. तर 434 सेकंद हा टाईम वाढेल. त्याला जर तुम्ही 60 डिवाईड केलं, 60 डिवाईड केलं तुम्हाला काय भेटेल, मिनिटमध्ये टाईम भेटेल, राईट. त्याला मिनिटमध्ये सुद्धा तुम्ही कवर करू शकता, राईट. किंवा करूया आपण इथं, लक्षात घ्या. 60 म्हणजे 6 6 30 42 7 मिनिट, राईट. बघा 7 मिनिट आणि 42 म्हणजे 420 होतात. 420 मायनस केल्यावर किती होईल, 14 सेकंद. तर उत्तर येईल तुमचं 7 मिनिट अँड 14 सेकंद. एवढा टाईम गेन झालेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न स्टार्ट करा. आज केलेले बरेच प्रश्न चांगल्या प्रकारचे होते बघा, लक्षात घ्या, राईट. तर नवीन सिलेबसमध्ये जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत आणि जे अनसॉल्व्ड आहेत ते सुद्धा खूप चांगले आहेत. एक्झरसाईज ही NCERTच्या एक्झरसाईजसोबत किंवा एक्झाम्पलसोबत कम्पेरेबल त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे कृपया ह्या एक्झरसाईजला चांगल्या प्रकारे तयारी करा, राईट. काही डाऊट असतील तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाकीच्या मित्रांनासुद्धा शेअर करा, त्यांनासुद्धा अभ्यास करायला लावा. बरेच विद्यार्थी जे आहेत व्हिडिओ फार थोडासा पाहून पुढे मध्येच सोडून देत आहेत. कृपया असं करू नका, लक्षात घ्या. घरी बसल्यामुळे डिस्ट्रॅक्शन खूप असतं मला माहिती आहे, पण व्हिडिओ थोडासा पाहून सोडून देऊ नका. ओके, ठीक आहे.